Next point is operation on stack. Then what is stack? Stack is a LIFO data structure. LIFO means last in first out. Means आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं CD बॉक्सचं. CD बॉक्समध्ये आपण CD इन्सर्ट करताना जी पहिल्यांदा इन्सर्ट करतो ती जर आपल्याला बाहेर काढायची असेल तर ती आपण सगळ्यात लास्टला बाहेर काढतो, म्हणजेच लास्ट इन फर्स्ट आउट. मग स्टॅकमध्ये स्टॅक इज अ लिफो लिनियर डेटा स्ट्रक्चर. मग स्टॅकमध्ये कुठले कुठले ऑपरेशन परफॉर्म होतात? पुश ऑपरेशन आणि सेकंड इज पॉप ऑपरेशन. देन व्हॉट इज पुश? पुश मीन्स इन्सर्टिंग एलिमेंट इन टू दी स्टॅक आणि पॉप मीन्स रिमुव्हिंग किंवा डिलीटिंग एलिमेंट फ्रॉम दी स्टॅक. म्हणजेच काय? पुश म्हणजे एलिमेंट इन्सर्ट करायचे, ओके, आणि पॉप म्हणजे एलिमेंट डिलीट करायचे. म्हणजेच ॲड आणि डिलीट, त्याला काय म्हणायचं? पुश आणि पॉप. मग फक्त स्टॅकमध्ये ॲड आणि डिलीट म्हणायच्या ऐवजी काय म्हणायचं? पुश आणि पॉप. पुश म्हणजे एलिमेंट ॲड करायचा स्टॅकमध्ये आणि पॉप म्हणजे एलिमेंट डिलीट करायचा फ्रॉम द स्टॅक किंवा रिमूव्ह करायचा एलिमेंट फ्रॉम द स्टॅक. मग फर्स्ट ऑपरेशन व्हॉट इज पुश. तुम्हाला एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो किंवा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो की एक्सप्लेन विच ऑपरेशन परफॉर्म ऑन स्टॅक. तर फर्स्ट काय तुमचं? पुश ऑपरेशन. पुश म्हणजे इन्सर्टिंग ऑर ॲडिंग एलिमेंट इन टू दी टॉप ऑफ दी स्टॅक इज कॉल्ड पुश ऑपरेशन. डेफिनेशन काय आहे? इन्सर्टिंग ऑर ॲडिंग एलिमेंट इन टू दी टॉप ऑफ दी स्टॅक. आता टॉप ऑफ दी स्टॅक का म्हटलं आहे? व्हॉट इज टॉप? टॉप इज अ व्हेरिएबल विच इज यूज टू कीप ट्रॅक ऑफ इंडेक्स ऑफ अ स्टॅक. म्हणजेच काय? टॉप हे व्हेरिएबल का यूज केलं आहे? की तुमच्या स्टॅकमध्ये किती एलिमेंट आहे त्याची जी इंडेक्स आहे ती फाइंड आउट करण्यासाठी काय केलं आहे? टॉप व्हेरिएबल यूज केला आहे. मग पुश ऑपरेशन म्हणजे काय? की एलिमेंट ॲड करायचं आहे, पण कुठे? टॉप ऑफ दी स्टॅक. म्हणजेच काय? सपोज एक एक्झाम्पल पहा. याच्यामध्ये हा सध्या काय इथे टॉप हा स्टॅक एम्प्टी आहे, म्हणजे टॉप कुठे असणार आहे तुमचा? इथे. सपोज ह्या स्टॅकमध्ये एखादा एलिमेंट इन्सर्ट केला 9, तर टॉप कुठे गेला? इथे. आता तुम्हाला एखादा एलिमेंट पुश करायचा आहे. पुश म्हणजेच इन्सर्ट करायचा आहे. सपोज तुम्हाला पुश करायचं आहे पुश 40, तर कुठे पुश होणार तुमचा? आता सध्या टॉप इथे, ओके. तुम्हाला 40 पुश करायचा आहे. पुश करायचा म्हणजे ॲड करायचा, तर तुम्ही इथे ॲड केल्यानंतर टॉप काय जाणार आहे? इकडे जाणार आहे. म्हणजेच तुम्ही एलिमेंट कुठे इन्सर्ट केला आहे? टॉप ऑफ दी स्टॅक, टॉपच्या वरती. हा झाला तुमचा सेकंड पॉईंट. आणि नंतर थर्ड पॉईंट, आफ्टर एव्हरी पुश ऑपरेशन टॉप इज इन्क्रिमेंटेड बाय 1. प्रत्येक पुश ऑपरेशन नंतर टॉप काय होते? तुमचा इन्क्रिमेंट होते. आता इथे पहा, टॉप इथे होता 9ला, तुम्ही एक एलिमेंट इन्सर्ट केला म्हणजे पुश केला, टॉप काय झाला? इन्क्रिमेंट झाला बाय 1. जेवढे जेवढे तुम्ही एलिमेंट टॉपमध्ये पुश करणार आहे तेवढा तुमचा टॉप काय होणार आहे? इन्क्रिमेंट होणार आहे बाय 1. तसं अल्गोरिदम पाहू आपण पुश ऑपरेशनचं. तर पुश ऑपरेशनमध्ये फर्स्ट स्टेप काय असते तुमची? स्टार्ट कुठल्या पण अल्गोरिदमची. सेकंड स्टेप काय असणार आहे? इफ टॉप इज इक्वल टू मॅक्स मायनस 1. आता पहा, आपण आधीच्या लेक्चरमध्ये कंडिशन पाहिल्या होत्या 3. टॉप इज इक्वल टू मॅक्स मायनस 1 असेल. म्हणजेच काय? की सपोज हा तुमचा स्टॅक आहे, इथे 9 आहे, इथे 10 आहे, 20 आहे, इथे तुमचा काय? टॉप. म्हणजे हा तुमचा स्टॅक काय? फुल आहे. म्हणजे टॉपची व्हॅल्यू काय झाली? मॅक्स मायनस 1. तर मग कंडिशन काय असते? अशावेळी तुमचा स्टॅक काय असतो? फुल असतो. म्हणजे स्टॅक इज ओव्हरफ्लो. जर तुमचा टॉप इज इक्वल टू मॅक्स मायनस 1 असेल देन प्रिंट टॉप इज किंवा स्टॅक इज फुल. म्हणजे तुम्ही एलिमेंट याच्यामध्ये पुश करू शकत नाही बिकॉज स्टॅक इज ऑलरेडी फुल. आणि एल्स 4 स्टेप, जर तुमचा टॉप इज इक्वल टू मॅक्स मायनस 1 नसेल तर काय होणार आहे? तुमचा एलिमेंट काय होणार आहे? पुश होणार आहे. एक्सेप्ट द आयटम किंवा एलिमेंट टू बी इन्सर्टेड फ्रॉम युजर. म्हणजेच काय? की जर टॉप इज इक्वल टू मॅक्स मायनस 1 नसेल म्हणजे स्टॅकमध्ये काहीतरी स्पेस आहे, अशावेळी तो एलिमेंट तुम्हाला काय करायचा आहे? इन्सर्ट करायचा, जो युजरला इन्सर्ट करायचा असेल तो. आणि मग टॉप काय होईल तुमचा? इन्क्रिमेंट बाय 1. टॉप इज इक्वल टू टॉप प्लस 1. कारण जर एखादी स्पेस असेल तर टॉप एलिमेंट इन्सर्ट केल्यावर टॉप कुठे जाईल? वरती. म्हणजे टॉप इज काय होणार आहे? इन्क्रिमेंटेड बाय 1. 7. स्टॅक ऑफ टॉप इज इक्वल टू जे काय एलिमेंट असेल ते सगळे कशात जाणार? तुमच्या स्टॅकमध्ये. आणि लास्टची स्टेप एंड. हे काय झालं तुमचा? अल्गोरिदम फॉर पुश ऑपरेशन. म्हणजेच काय? जेव्हा टॉप इज इक्वल टू मॅक्स मायनस 1 असेल तर तुमचा स्टॅक काय असतो? फुल असतो. आणि जर टॉप इज इक्वल टू मॅक्स मायनस 1 नसेल तर काहीतरी स्पेस स्टॅकमध्ये अवेलेबल आहे, अशावेळी तुम्ही काय करू शकता? एलिमेंट पुश करू शकता, म्हणजेच इन्सर्ट करू शकता. मग एलिमेंट स्टॅकमध्ये पुश केल्यावर तुमचा टॉप इन्क्रिमेंट होणार आहे बाय 1ने. एखादं एक्झाम्पल पाहूया आपण. सपोज गिवन
आता इथे इनिशियली तुमचा स्टॅक काय एम्प्टी, मग तुमचा टॉप कुठे असणार आहे इथे, कारण कुठलाही एलिमेंट स्टॅकमध्ये इन्सर्ट नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही एखादा एलिमेंट स्टॅकमध्ये इन्सर्ट केला म्हणजेच ॲड केला, पुश 9, तर तुमचा टॉप कुठे जाणार आहे इथे. अगेन तुम्ही अनदर एलिमेंट स्टॅकमध्ये पुश केला, सपोज असेल 10, तर टॉप आधी कुठे होता 9ला होता. एक एलिमेंट इन्सर्ट केल्यावर टॉप काय झाला इन्क्रीमेंट बाय 1. अगेन तुम्ही 9 आहे 10 आहे, टॉप कुठे तुमचा आता 10ला, पुश 13. अजून एक एलिमेंट पुश केला स्टॅकमध्ये, टॉप कुठे गेला इथे. जेवढे जेवढे एलिमेंट तुम्ही स्टॅकमध्ये पुश करता तेवढा तेवढा तुमचा टॉप इन्क्रीमेंट होतो आहे बाय 1. हे झालं तुमचं पुश ऑपरेशन. सेकंड आहे पॉप ऑपरेशन. आता पॉप ऑपरेशन म्हणजेच काय करायचं, एलिमेंट डिलीट करायचे किंवा रिमूव्ह करायचे फ्रॉम द स्टॅक. म्हणजेच डेफिनेशन काय, द प्रोसेस ऑफ डिलीटिंग अन एलिमेंट फ्रॉम दी टॉप ऑफ दी स्टॅक इज कॉल्ड पॉप ऑपरेशन. डेफिनेशन इज द प्रोसेस ऑफ डिलीटिंग और रिमूव्हिंग एलिमेंट फ्रॉम टॉप ऑफ दी स्टॅक इज कॉल्ड पॉप ऑपरेशन. जसं आपण पुश करतो तोच एलिमेंट आपल्याला काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे, म्हणजे पॉप ऑपरेशन. सेकंड स्टेप काय की आफ्टर एव्हरी पॉप ऑपरेशन स्टॅक इज डिक्रीमेंटेड बाय 1. तुम्ही जेव्हा इन्सर्ट करता तेव्हा टॉप इन्क्रीमेंट होणार आहे, जेव्हा तुम्ही डिलीट करता तेव्हा टॉप काय होणार आहे, डिक्रीमेंट होणार आहे. आता आपण अल्गोरिदम पाहू. फर्स्ट अल्गोरिदम स्टार्ट, देन सेकंड अल्गोरिदम इफ टॉप इज इक्वल टू -1 देन प्रिंट काय होईल तुमचा, स्टॅक इज एम्प्टी. आपण आधीच्या लेक्चरमध्ये 3 कंडिशन पाहिल्या होत्या. टॉप इज इक्वल टू मॅक्स -1 म्हणजे तुमचा स्टॅक फुल आहे, टॉप इज इक्वल टू -1 म्हणजे तुमचा स्टॅक काय एम्प्टी आहे. जर तुमचा स्टॅक एम्प्टी असेल तर तुम्ही एलिमेंट काय करू शकता, त्याच्यामध्ये ॲड करू शकता. 4 स्टेप. जर तुमचा टॉप इज इक्वल टू -1 असेल तर प्रिंट काय होईल, स्टॅक इज एम्प्टी. एल्स जर टॉप तुमचा -1 नसेल म्हणजे काहीतरी एलिमेंट स्टॅकमध्ये प्रेझेंट आहे, तेव्हा तुम्ही काय करू शकता, एलिमेंट डिलीट करू शकता. मग आयटम इज इक्वल टू स्टॅक ऑफ टॉप. नंतर सेट टॉप इज इक्वल टू टॉप -1 आणि 7 एंड. आता पहा फर्स्ट स्टार्ट, इफ टॉप इज इक्वल टू -1 जर म्हणजेच काय की तुमच्या स्टॅकमध्ये कुठला पण एलिमेंट प्रेझेंट नाही आहे, तुमचा स्टॅक काय एम्प्टी. तर अशा वेळी तुम्ही डिलीट ऑपरेशन परफॉर्म करू शकता का, नाही. तुम्हाला प्रिंट काय होईल, स्टॅक इज एम्प्टी. इथे काय तुमचा टॉप इज इक्वल टू -1. बट एल्स म्हणजे जर तुमच्या स्टॉकमध्ये काहीतरी एलिमेंट आहे तर तुम्ही डिलीट ऑपरेशन परफॉर्म करू शकता. मग एल्स आयटम इज इक्वल टू स्टॅक ऑफ टॉप. तो जो काही एलिमेंट असेल तर तुम्हाला कुठे घ्यायचा आहे, स्टॅक ऑफ टॉप. म्हणजे टॉप कुठे गेला तुमचा इथे, स्टॅक ऑफ टॉप इज इक्वल टू काय झालं 9. मग आता तुम्ही काय करू शकता, 9 डिलीट करू शकता. मग सेट टॉप इज इक्वल टू टॉप -1. डिलीट करायचा म्हणजे रिमूव्ह करून टाकायचा. टॉप अगेन इथं आला म्हणजे टॉप काय झाला, डिक्रीमेंट बाय 1. थोडक्यात काय की तुम्ही डिलीट कधी करू शकता, जेव्हा स्टॅकमध्ये एखादा एलिमेंट इन्सर्ट असेल तेव्हाच. जर तुमचा स्टॅक एम्प्टी असेल तर डिलीट ऑपरेशन परफॉर्म होणार नाही. तुम्हाला मेसेज काय येईल, स्टॅक इज एम्प्टी. आणि स्टॅक एम्प्टी कधी असतो, टॉप इज इक्वल टू -1 असेल तेव्हा तुमचा स्टॅक काय असतो, एम्प्टी. अशा वेळी तुम्ही पॉप ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. जेव्हा स्टॅकमध्ये पर्टिक्युलर एलिमेंट प्रेझेंट असेल तेव्हाच तुम्ही काय करू शकता, पॉप ऑपरेशन परफॉर्म करू शकता. सपोज एक्झाम्पल पाहूया. आता या एक्झाम्पलमध्ये काय, टॉप इथे तुमचा म्हणजेच कुठलाही एलिमेंट स्टॅकमध्ये प्रेझेंट नाही आहे आणि तुम्हाला डिलीट ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. डिलीट ऑपरेशन परफॉर्म होईल का, नाही, बिकॉज नो एलिमेंट इन प्रेझेंट इन स्टॅक. मग अशा वेळी तुम्हाला मेसेज काय प्रिंट होईल, स्टॅक इज एम्प्टी. बट सपोज स्टॅकमध्ये एवढे एलिमेंट प्रेझेंट आहे आणि तुमचा टॉप इथे, ठीक आहे, हे गिवन आहे. अशा वेळी तुमचा स्टॅक काय इथे फुल आहे आणि इथे सगळे एलिमेंट इन्सर्ट आहे. अशा वेळी तुम्हाला पॉप ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. पॉप ऑपरेशन परफॉर्म होईल का, ऑब्वियसली होणार आहे, कारण एलिमेंट प्रेझेंट आहे. मग पॉप ऑपरेशन परफॉर्म होताना आता तुम्हाला पहिल्यांदा कुठला पॉप करावा लागेल, जो सगळ्यात वरती असेल तो. मग पॉप 11, 9, 10. 11 पॉप केल्यानंतर टॉप कुठे गेला तुमचा इथे. आता पहा पॉप म्हणजे डिलीट केला 11, तर टॉप काय झाला, डिक्रीमेंट बाय 1. त्याच्यानंतर पॉप काय करायचं तुम्हाला, तर 10 डिलीट करायचं आहे, राहिला फक्त 9. टॉप कुठे आला तुमचा इथे, म्हणजेच परत 1 डिलीट केल्यावर टॉप काय झाला, डिक्रीमेंट बाय 1. त्याच्यानंतर तुमच्या स्टॅकवर आपण ऑपरेशन पाहिल्यानंतर स्टॅकच्या 2 कंडिशन आहेत. फर्स्ट कंडिशन आहे तुमची स्टॅक ओव्हरफ्लो आणि सेकंड कंडिशन आहे स्टॅक
अंडरफ्लो. आता पहा, कन्फ्युजन नाही करायचं. स्टॅकचे ऑपरेशन कुठले आहेत? पुश ऑपरेशन आणि पॉप ऑपरेशन, म्हणजे इन्सर्ट आणि डिलीट. आणि स्टॅकच्या दोन कंडिशन कुठल्या आहेत? स्टॅक ओव्हरफ्लो आणि स्टॅक अंडरफ्लो. आता सेम स्टॅक ओव्हरफ्लो कधी असणार आहे? जेव्हा तुमचा टॉप इज इक्वल टू मॅक्स मायनस 1. जेव्हा तुमची टॉपची काय असेल साईज मॅक्स मायनस 1 असेल, तेव्हा तो आपण काय म्हणतो? स्टॅक काय असतो? फुल असतो. मग अशा कंडिशनला काय म्हणायचं? तुमचा स्टॅक काय? ओव्हरफ्लो आहे. तुम्ही त्याच्यामध्ये एलिमेंट इन्सर्ट करू शकत नाही. म्हणजे स्टॅकची साईज काय असते? स्टॅक साईज -1, देन स्टॅक इज ओव्हरफ्लो. म्हणजेच इफ टॉप इज इक्वल टू मॅक्स -1 असेल तर प्रिंट काय होणार आहे? स्टॅक इज ओव्हरफ्लो. आता पहा, सपोज थेरी सेम लिहायची तुम्हाला, जी आपण ऑपरेशनला लिहिली होती ती, फक्त कंडिशन काय लिहायची? टॉप इज इक्वल टू मॅक्स -1 असेल तर स्टॅक काय असतो? ओव्हरफ्लो. ओव्हरफ्लो म्हणजेच काय? की स्टॅक फुल असल्यावर त्याच्यावर आपण एलिमेंट इन्सर्ट करू शकत नाही. अशा कंडिशनला म्हणायचं स्टॅक इज ओव्हरफ्लो. एखादं एक्झाम्पल पाहू. सपोज 8, 12, 24 आणि 36 हे ऑलरेडी स्टॅकमध्ये आहे आणि तुम्हाला सांगितलं की पुश करा तुम्ही ऑपरेशन. पुश 27 सांगितलं, तर आउटपुट काय येईल? 8, 12, 24, 36. इथे तुमचा टॉप आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे? पुश 27 म्हणजे एलिमेंट ॲड करायचं आहे. आता तुम्हाला माहिती ऑलरेडी स्टॅक फुल आहे. स्टॅकची साईज काय? टॉप इज इक्वल टू मॅक्स -1. अशा वेळी तुम्ही एलिमेंट पुश करू शकता का? नाही. मग तुम्हाला एरर काय येईल किंवा मेसेज काय येईल? स्टॅक इज ओव्हरफ्लो. म्हणजेच तुम्हाला आउटपुट काय मिळेल? इन्सर्शन इज नॉट पॉसिबल. व्हाय? बिकॉज स्टॅक इज ऑलरेडी फुल. मग अशा वेळी तुम्ही पुश ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. अशा कंडिशनला काय म्हणायचं? स्टॅक इज ओव्हरफ्लो. सेम आता स्टॅक अंडरफ्लो म्हणजे काय? की जेव्हा तुमचा स्टॅक एम्प्टी असेल, म्हणजे टॉप इज इक्वल टू -1 असेल, किंवा टॉप इज इक्वल टू -1, टॉप इज इक्वल टू -1 असेल, तेव्हा तुमचा स्टॅक काय असणार आहे? अंडरफ्लो. म्हणजेच काय? की स्टॅकमध्ये कुठलाही एलिमेंट प्रेझेंट नाही आहे. अशावेळी ते स्टॅक काय असणार आहे? एम्प्टी असणार आहे. अशावेळी तुम्ही डिलीट ऑपरेशन परफॉर्म करताय, म्हणजे पॉप ऑपरेशन परफॉर्म करताय. पण जर स्टॅकमध्ये एलिमेंटच नाही आहे तर तुमचं पॉप होणार आहे का? नाही. मग तुम्हाला मेसेज काय येणार आहे? स्टॅक इज अंडरफ्लो. फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा, की जेव्हा टॉप इज इक्वल टू मॅक्स -1 असेल, म्हणजे स्टॅक फुल असेल आणि तुम्ही पुश ऑपरेशन परफॉर्म करताय, अशावेळी तुम्हाला मेसेज काय येणार आहे? स्टॅक ओव्हरफ्लो. आणि तुमचा जेव्हा स्टॅक एम्प्टी असेल, म्हणजे टॉप इज इक्वल टू -1 असेल आणि अशावेळी जेव्हा तुम्ही पॉप ऑपरेशन परफॉर्म करताय, म्हणजे स्टॅकमध्ये एलिमेंटच नाही आणि तुम्ही पॉप ऑपरेशन परफॉर्म करताय, अशावेळी तुम्हाला मेसेज काय येणार आहे? स्टॅक अंडरफ्लो. मग ह्याच्या दोन सिच्युएशन आहे. या सिच्युएशनला काय म्हणायचं? स्टॅक ओव्हरफ्लो आणि स्टॅक अंडरफ्लो.